मान्य राजाजी चाळके साहेब, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना देखील आपण इथे पाहतोय. दिनेशजी भोईर साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता चेंडू बॉल स्पॉन्सर झालेत. आणि समीरजी ठाकरे सर तिथे जॉईन होतील टॉस घेण्याकरिता. थँक्यू. पाहुण्यांच्या शुभाशय आपण टॉस करतोय. चला, एका बाजूला आम्ही शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक. आम्ही शेलारकर असं कॉल होतं, परंतु जय बजरंग पावर शेलार चषक आलेला आहे. पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण सन्मानाने मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. किरण टॉस जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिला सामना चित्त थरारक जिंकला लो स्कोरिंग डिफेंड करताना. आता काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहे. या मागचं कारण काय? पहिला सामना पहिल्यांदा बॅटिंग करून जिंकला होता. आता फिल्डिंग करण्याचं कारण काय आणि किती धावांपर्यंत थांबवशील? पहिल्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग झाली आहे, कॉन्फिडन्स वाढला आहे. कमीत कमी स्कोअरमध्ये समोरच्या संघाला थांबून ना मग चेस करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचबद्दल काय सांगशील? युवा गोलंदाजांनी जशी कामगिरी केली आणि बिनारकरांना खरं तर जिवंत ठेवले स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी, त्यांच्याविषयी काय सांगशील? खरोखरच खूप चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बघितलं की बॉलर चांगली कामगिरी करतात, बॅटिंग थोडीशी कमजोर झाली आहे, बॅकअप होत नाही आहे. शेवटचे जे बॅट्समन आहेत, ज्या शेवटच्या तिसरा चौथा ओव्हर आहे त्याच्यामध्ये जे रन यायला पाहिजे आतापर्यंत येत नाही, म्हणून टीम थोडी बॅकफुटला आहे. पण त्या लोकांनी मेहनत करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि चांगला खेळ करून आपल्या गावाला आणि संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. शुभेच्छा असेल. कामेश, बॅटिंग करायचे, काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? कारण आता ह्या मॅचमध्ये बघितलं की सुरुवात चांगली राहिली, परंतु तदनंतर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स गेल्या. मात्र आता हा सामना जिंकला. मात्र इथे बॅटिंगमध्ये काय चेंजेस असतील की तो सेम स्क्वॅड असेल? सिच्युएशननुसार आम्ही काय टार्गेट काय देशील आता 4 ओव्हरचा सामना? 50+. शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, नाणेफेक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला आवाज बिनारनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाला आणि लगेचच आपण सामना सुरू करतोय. दुसऱ्या फेरीमधील हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. तो सामना असेल प्रत्येकी 4-4 षटकांचा आणि आता कॉम्बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात मोनीश पाटील यांचा. थँक्यू. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आपण फॉर्मॅट पाहतोय आणि या स्पर्धेचा सेकंड लास्ट दिवस उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या स्पर्धेवरती कोणाचं नाव राहतं हा ड्रोन व्ह्यू आपण या स्पर्धेचा आपण पाहतोय. सुंदर मैदान आहे. अगदी भिवंडी जशी सोडली की भिवंडीचा अगदी कडेला वसलेला हा शेलार गाव आणि या शेलार गावचा हा सुंदर मैदान आपण हा ड्रोन व्ह्यूने आपण पाहतोय. हे आमचे मुख्य आयोजक मुख्य व्यासपीठावरनं या स्पर्धेचा आनंद घेत असताना. व्यासपीठ जर बघितलं गेलं तर भरपूर चांगलं आहे. व्यासपीठ बघितलं तर जे देवी आणि मंडप डेकोरेटर्सने केलं ते मनामध्ये साठवून ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने ते शामियाने बनवले आहेत हे आपण कलर पेंटिंग्स पाहतोय. आपल्या नितेशजी गोरडे साहेब यांनी बनवलेल्या कलर पेंटिंग्स आहेत. संपूर्ण म्हणजे त्यांची कला जी आहे ती या चित्रकलेच्या रूपामध्ये हे उतरवल्या गेल्या. ऑपरेशन सिंदूर, त्याचबरोबर बळीराजा तू घेऊ नको फाशी नाहीतर जग राहील उपाशी,
हा देखील बळीराजाचा देखील एक भरपूर चांगलं तिथे मॅसेज दिला. ही आपली खेळपट्टी पिच ज्यावेळेस खेळत होते संघ त्यावेळेसचा हा व्ह्यू आहे. आणि नंतर आपण हा पाहतोय संपूर्ण शिलारगाव हा आपला कॉमेंट्री बॉक्स, स्वर्गीय संगीता विलास चालके स्टुडिओ, ज्या स्टुडिओमधून तुम्ही जिथून संगीताचा आनंद घेता, कॉमेंट्रीचा जो आनंद घेत असता तो, आणि त्याच्या बाजूलाच मुख्य व्यासपीठ प्रतीक परब त्यांच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू घेतला गेला आहे. संपूर्ण प्रत्येकाचं योगदान राहिलं आहे. प्रत्येकाकडे ज्या ज्या क्वालिटीज आहेत, प्रत्येक जण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे, ते संपूर्ण सगळ्या गोष्टी इथे प्रत्येकाने आपला मोलाचं योगदान दिलंय. खरं तर ती एकजुटता दिसते गावची एकत्रितता दिसते. आणि शेलार गावचा जर विचार केला तर मग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला शेलार गाव दिसेल. दहीहंडीमध्ये देखील शेलार गाव या सीझनमध्ये आपण या वर्षी पाहिलं त्यांचा एक वेगळाच दर्जा राहिला. दहीहंडीमध्ये देखील क्रिकेट म्हणा, त्याचबरोबर संगीत क्षेत्र म्हणा, शेलार गावचा आय थिंक सो एक लहान चिमुकला देखील आहे ज्याचे इंस्टाग्रामवरती भरपूर फॉलोअर्स आहेत, जो कीबोर्ड वाजवत असतो. आणि द्वित वारगडे तो देखील चर्चेत आहे. भरपूर सारे त्याचे देखील फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर तस्वी भोईरला देखील आपण पाहतोय, डान्सर आहे. डान्स इंडिया डान्समध्ये तिला देखील आपण पाहिलं होतं. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये शेलारगाव तुम्हाला पुढे वाटचाल करताना प्रत्येक शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, क्रीडा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्यांचं नाव दिसेल. आणि या शेलारगावची आम्ही शेलारकरच्या वतीने ही एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते, ज्यामध्ये आता मॅच रंगते आवाज बिनार आणि त्यांच्या अगेन्स्ट बंद्रा मारुती कालेर. ओपनिंग पेअर्सचे दोन आघाडीचे बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण बघितलं तर नंदन पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती कामेश पाटील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जतीन राणे सुरुवात करेल या डावाचा पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, लॉफ्टेड फटका होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. आता एक धाव तर बनवली, दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न आणि योग्य पद्धतीने 2 धावा तिकडे कंप्लीट केला गेला. सुरुवात चांगली झाली, पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि त्यानंतर या 2 धाव्याच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा केला जातोय. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या फळकावरती नंदन पाटीलचा 2 आणि टोटल धाव फळकावरती देखील आपण धाव फळकावरती धावा पाहतोय 2 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच राहील, कारण की बघा वेळेचा अभाव जर बघितला गेला तर म्हणून एक षटक कंप्लीट केलं, कपात केलंय. इनसाइड आउट खेळायचा होता, पुन्हा एकदा पण बॅटच्या कडेला लागला, लॉफ्ट करायचं होतं खरं तर. आणि त्यानंतर एक सिंगलवरती थांबवलाय नंदनने आणि त्यानंतर एका सिंगलने धाव फळकावरती धावा पाहतोय. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 या आकड्यावरती. जतीन राणे मागच्या मॅचमध्ये देखील त्याने चांगली सुरुवात करून दिली होती. आवाज बिनार संघाचा दबदबा या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला बॉलिंग अटॅक वर दिसेल, कारण की लास्ट मॅच ला जवाब सगळं काही त्याने त्यांचं झोकलं होतं, सगळ्या गोष्टी दाखवलेल्या. युवा खेळाडू या संघामध्ये तुम्हाला भरपूर दिसत आहेत आणि युवामध्ये तो इम्प्रुव्हायझिंग खेळ आहे आणि त्याच्या माध्यमातून युवा खेळाडूंचा खेळ भरपूर चांगला झाला होता. रिव्हर्स करायचं होतं कामेशला, आता बरोबर टायमिंग झाला आणि कव्हर पॉइंटला बॉल. एक धाव तिकडे बनवली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्यात. आमचे अंपायर चेक करतील टीव्ही स्क्रीनवरती, कारण की रिव्हर्स खेळले होते, अटेम्प्ट केलेल्या पॉइंटला तिकडे बॉल होता, पण त्यानंतर तो सीमारेषेला टच झालाय का पाहावं लागेल. हा हवेमध्ये बॉल आहे, एक्झॅक्टली लँड कुठे झालाय. चौकार आहे. 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतील. खरं तर त्या क्षेत्रामध्ये तिथे आपण पहिल्या दिवसापासून पाहिले भरपूर कन्फ्युजन आहेत. पुन्हा एकदा मी क्लिअर करेन की जो खेळ तिथे जो भिंत आहे त्या भिंतीचा खाली जी
मातीचा ढिगारा आहे तिथे देखील आपण बाउंड्री काउंट करतो आणि पहिल्या दिवसापासून ते कन्क्लुजन तिथे भरपूर होते, पण अंपायर्सला देखील ठाऊक आहे की तिथे कोणते डिसिजन द्यायचे, त्यामुळे तिसरे पंच देखील आमच्यासोबत जॉईन झाले, त्याच गोष्टीची पूर्तता केली आणि त्याने तेच म्हटलं की आज चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवरती 2, मग सिंगल आणि त्यानंतर चौकार. मग पंच पुन्हा एकदा तिथे जॉईन झालेत आणि पंच तेच डिस्कशन करत आहेत बॅटर सोबत. योग्य डिसिजन पहिल्या दिवसापासून आपण पाहिलंय की सर्वांकरिता जो फेअर डिसिजन आहे तो फेअर डिसिजनच आपण दिलाय. खरं तर शिलारच्या अगेन्स्ट देखील हा डिसिजन झाला होता आणि तो देखील आपण फेअर दिला होता. सो प्रत्येकाकरिता क्रिकेट फेअर गेम आहे आणि तुम्हाला या शिलार नगरीमध्ये हा फेअरनेसच पाहायला मिळेल. बॅटची कडा लागली आहे, विकेट मिळतोय, धक्का पहिला, फलंदाज कामेश आता माघारी परततील. आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट झोनात करताना आपण संघ पाहणार आहोत विलास स्मृती राहणार. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करिता रिपोर्टिंग करायचे आहे. त्याचबरोबर सन्मान्य कुणालजी पाटील साहेब कारिवली गावचे गोड व्यक्तिमत्व, त्यांचं इथे शुभागमन झालं, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर मोहित गरत हे देखील आलेत, आपल्यास देखील विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर आता रोशन मात्रे स्ट्रायकर एंडवर. डावकुराताचा बॅटर, बाहेर निघणारा हा बॉल, खरं तर ऑफ कटर बॉल, पण डावकुराताचा बॅटर करण्यामुळे त्याच्यासाठी हा लेग कटर. आणि त्यानंतर जर बघितलं तर हा डॉट बॉल आलाय, निधाव चेंडू. स्टार्ट चांगला मिळाला जतीन राणेला, 2 धावा पहिल्या बॉलवरती, मग सिंगल, मग चौकार आला, मग विकेट पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एक डॉट बॉल आलाय. धाव फलकावरती आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत, 7 धावा आहेत, 1 विकेट जिथे गमावला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक सक्सेसफुल षटक आवाज बिनार संघाकडनं. धाव फलकावरती धावा 8 वरती 1. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जतीन राणेने कमालीचं षटक हाताळलंय. 8च धावा अवघ्या दिल्या, जसं की जणू की काय मापुलीच्या अगेन्स्ट जो ट्रॅक पकडला होता ना, तो ट्रॅक सोडायला तयार नाहीये टीम आवाज बिनार संघाने, तेच पाहायला मिळाले. आता बॉलिंग ट्रॅकवरती रोहन आलेत, व्हेरिएशन चांगले दाखवतोय रोहन. लास्ट मॅच मध्ये देखील पाहिलं होतं रोहनकडनं भरपूर चांगलं आणि महत्वाचं षटक रोहनने हाताळलेलं. बघा विकेट रोहनला आय गेस सेवा मिळाले नव्हते एक पण ज्या पद्धतीने बॉलिंग, एक विकेट मिळालेलं आणि पण ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग हाताळली, ज्या पद्धतीने त्याने एक्झिक्यूट केलं होतं त्याच्या प्लॅनिंग्सला, ते प्रॉपरली पाहायला मिळालं होतं. आता रोहन आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, रोशन असतील स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल पुल केलाय, पुल पॉवरफुल आहे, हाऊसफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि बॉलला गुल देखील केलाय. धावा 6, सिक्सर. होती आणि जसं पिक केलं की हाफ ट्रॅक बॉल, त्याच्यावरती हा धमाकेदार फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा साइड अँगलने देखील आपण पाहतोय. शफल केलं, बॉलला बनवलं आणि खेचून मारला, सरळ पाठवलं गेलं 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीनं पहिल्या बॉलवरती रोहनच्या अगेन्स्ट 6 आला. त्या फलकावरती धावा आपण पाहतोय 14. रोशन मात्रे आणि नंदन पाटील कामेश माघारी परतले गेले. खरं तर
60 कामेशकडनं देखील चांगला झाला होता, एक चौकार आलेला, पण त्यानंतर आपल्या पारीला मोठं नाही करता आलं. विवेक नाईक यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जर लगातार 3 सिक्सर नंदन पाटीलने जोडले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्यांच्याकडनं. पण सध्या तरी रोशनला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. 14 धावा आहेत फलकावरती. वाईड यॉर्कर करायचं होतं, भरपूर चांगला बॉल डिफेन्स केलं, त्यानंतर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. यॉर्कर एक्झिक्यूट भरपूर चांगले करतात बिनार संघ. मी मगाशी देखील उल्लेख केलेला की मागच्या 30 चेंडूमध्ये ऍटलिस्ट आपण 12 ते 13 यॉर्कर पाहिले होते आणि आता देखील तेच पाहायला मिळालं. जसा शॉर्ट लेंथ वरती सिक्सर आला लगेचच आपला लेंथ मध्ये इम्प्रूव्ह केलं, त्याने लेंथ मध्ये परिवर्तन केलं आणि मग ठाऊक होतं की जिथे आपण आपली ताकद आहे, जिथे आपली मजबूत बाजू आहे ना, ते वाईड यॉर्कर तो तिकडनं तिकडे एक्झिक्यूट केला आणि त्याचाच मुळे एक सिंगल. रोशनने डिफेन्स देखील चांगला केला, बॅटला स्वतःचा थांबवलं. आता नंदन पाटील एका बाजूने सिनियर खेळाडू, एका बाजूने अनुभव, तर दुसऱ्या बाजूने रोहनचा तुम्हाला यंगस्टर हे दिसेल, म्हणजे अनुभवाच्या अगेन्स्ट युवा. शफल केलं होतं, थोडी लेंथ पाठी होती पण बॅटवरती बॉल तर नाही आला. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडला जरूर आहे. अंपायरचा इशारा, यस बॅटर परतेल. धक्का क्रमांक दुसरा, रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. तीन चेंडू फेकून झालेत, 15 वरती 2 अशी परिस्थिती. आणि आता नवीन बॅटर कुणाल आलेत, कुणाल तरे. बोलो तयार, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, पुन्हा लॉफ्टेड फटका खेळायचा प्रयत्न होता, त्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक. आणि आता हे काय झालंय, हे मोये मोये झाले. धावा फळकावरती 4. अडवायचा तिकडे प्रयत्न केला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा बघूयात. ऍक्शन रिप्ले पहा, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला होता, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि बॉल उचलण्याच्या प्रयत्नामध्ये हा लात मारली बॉलवरती. फुटबॉल सारखा बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकारा करीत आणि चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती 19 धावा, 4 धावा आल्या. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, क्रॉस बॅटने खेळायचा होता, बाहेर निघाला बॉल आणि त्याच्यानंतर हा निर्धाव बॉल पाहायला मिळेल. सिक्सरने सुरुवात केली होती, मग सिंगल, मग रनआउटच्या माध्यमातून विकेट, मग चौकार, मग पुन्हा डॉट बॉल. 5 चेंडू फेकून झालेत. रोहनने 11 धावा, विकेट अजूनपर्यंत त्याला वैयक्तिक नाही मिळाला. टोटल धाव फलकावरती 19 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल कट करायचा प्रयत्न होता पण योग्य पद्धतीने बॅटवरती नाही आला, पण एक धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये आणि षटक देखील कंप्लीट होता. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 10.00च्या ॲव्हरेजने टोटल जाऊन पोहोचला गेला 20 आकड्यावरती. विवेक नाईक यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे नंदन करिता. 2 सिक्सर लगातार जोडले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा नाव, पहिल्या षटकामध्ये जतीन, मग रोहन, आता प्रणव. बॉलिंग लाईनअप भरपूर चांगली आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे. युवा गोलंदाज, सर्व युवा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे इम्प्रोव्हायझिंग खेळ त्यांच्याकडनं. नवीन नवीन कौशल्य घेऊन ते आलेत आणि बघा या पटलावरती अनुभवाच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही
2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 10.00 चे ॲव्हरेजने 20 धावा आहेत फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर 40 दिसतोय. प्रति षटकाच्या पाठीमागे 10चा ॲव्हरेजने 45-50 एक्सपेक्ट केलं जाईल. कारण की असं नाहीये मागच्या मॅच मध्ये आवाज बिनाची बॅटिंग झाली नव्हती, पण असं नाही की या मॅच मध्ये देखील नाही होणार. बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. बॉल तयार. पहिला बॉल पुल केला. पुल हवेमध्ये उंचीवरती आहे. क्षेत्ररक्षक तिकडे कॅच कंप्लीट करतील आणि नंदन पाटील माघारी परततील. धक्का तिसरा. आता पुढे आले, स्टेप आउट केलं आणि त्यानंतर हा बॉल बनून बॅटवरती योग्य पद्धतीने, पण कनेक्शन तितकं चांगलं नाही झालं. तो डिस्टन्स तितकासा नंदन पाटीलला कव्हर नाही करता आलं आणि स्क्वेअर लेगच्या हातामध्ये चांगली देखील झेल कंप्लीट केली तिकडे. कारण की जेव्हा सीमारेषेला तुम्ही अगदी जवळ असता तेव्हा तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून फिल्डिंग करावी लागते आणि तेच पाहायला मिळालं. चांगली झेल टिपली गेली. नंदन माघारी परतले. 20 वरती तिसरा धक्का आणि प्रणवने विकेट पासून सुरुवात केली. आणि आता नवीन बॅटर सुबोधजी भोईर साहेब, विनोदजी जाधव साहेब हे आपण रजा घेताना आपण त्यांना पाहतोय. कैलासजी गरज साहेब देखील आहेत. जरूर उद्याच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती मेगा फायनलला आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता चेंडू स्पॉन्सर्ड झाले. दिनेशजी भोईर हे देखील इथे उपस्थित आहेत. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर अंपायरचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव, जास्त बाहेर टाकला बॉल. डावकुराताचा बॅटर आल्यानंतर ते इंटेन्शनच दिसलंय. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट आणि हा पहा ऍक्शन रिप्ले. जास्त बाहेर, लाईनचा भरपूर बाहेर होता. थोडा आणि टाकला असता तर आउट ऑफ द पिच देखील झाला असता बॉल. पण त्यानंतर अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव आपण पाहतो. 21 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवरती विकेट, मग त्यानंतर वाईड बॉल. बंटू आहे स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, पण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑन तिथपर्यंत पोहोचले गेले. फेकी करेपर्यंत सिंगलच्या मदतीनं धाव फलक 22. कॅमेरा माणसा भूमिकेमध्ये आपण 22ला पाहतोय. भरपूर चांगला कॅमेरा बघ. वाईड अँगल घेताना त्याला देखील पाहतोय. इंटरनॅशनल पद्धतीने त्याचे अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि कॅमेरावरती इतकी त्याची पकड आहे ना की जेव्हा हवेमध्ये बॉल जातो तर कोणत्या कंपनीचा बॉल आहे तो सिम्बॉल देखील तो हवेमध्ये कॅप्चर करत असतो. बाय प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट सध्या किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं पहिलाच बॉल फेस करत असताना, पण पुन्हा एक चांगला बॉल आणि अंपायरचा इशारा येतोय की लेग 22च्या स्वरूपामध्ये धाव आणि 22च्या स्वरूपामध्ये धाव आणि धाव फलकावरती धाव फलका वाढतं जाऊन पोहोचलं गेलं 23 आकड्यावरती. तीन चेंडू कुणालचे आतापर्यंत, प्रणवचे आतापर्यंत. पुन्हा एकदा वाईड ऑफ यॉर्कर करायचं होतं, पण ड्राईव्ह केलं बॉलला तिकडे. एक धाव बनवली. मिसफील्ड थोडी झाली. फेकी देखील वाईडीशे, पण 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलक वाढतं देखील. आता धावा जाऊन पोहोचला गेला 25 आकड्यावरती. 4 चेंडू फेकून जिथे होत आहेत. 25 धावात. मिसफील्ड थोडी जास्त झाली या डावामध्ये. बघितलं तर या आधी एक चौकार गमावला गेला, आता देखील पाहायला मिळालं. हा पहा
पाठ टाकली होती बॉलवरती आणि त्यानंतर बॉल अडवला गेला आणि त्यानंतर बॉल फेकी करेपर्यंत 2 धावा तर इझिली मिळवल्या गेल्या आणि त्या 2 धावाच्या मदतीने 25 धावा आहेत. बंटूला तर स्ट्रायकर एंडवरती पाहतोय पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 5 पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा वाईट बॉल. अंपायर वळतील, इशारा येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंतचा हा दुसरा वाईट बॉल आहे आणि त्याच्याच मदतीनं बघा 2 वाईट जरी आले असतील, एक लेग बाईज, एक डबल, एक सिंगल, एक विकेट, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 5 ते 6 धावा मिळाल्यात. प्रोजेक्ट स्कोर थोडा कमी दिसतोय, 39 दिसत आहेत. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा कडेला लागलाय, थोडी मिसफील्ड पुन्हा होईल आणि त्यानंतर एक सिंगल यावेळेस आणि एक सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत 27 आकड्यावरती. या डावामध्ये जर बघितलं गेलं तर कालेर संघाचा जर विचार केला तर नंदन कामेश हे दोघे परतल्यानंतर रोशनने एक चांगला फटकेबाजी करायला सुरुवात केली होती, पण तो देखील जेव्हा परतला गेला थोडा दबाव दिसला बॅटिंग ऑर्डरवरती. ज्या पद्धतीने धावा त्यांना हव्यात तशा अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत, पण आपले इरादे बदलावे लागतील, गिअर बदलावे लागतील. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय सध्या, त्याच्यामुळे तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आहे. आता फार जास्त वेळ नाही राहिला. 40, 45, 50 एक्सपेक्टेशन जरूर होते, पण सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर 39 दिसतोय. आज हवेचा वेग देखील आहे. शेवटचा अंतिम बॉल प्रणव. शफल केला होता, पायावरती बॉल टाकायचा प्रयत्न पण दांडी वाकवली. फलंदाज बाद, धक्का बसताना आणि आता नवीन बॅटर शरद पाटील आलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 27 वरती 4 अशी परिस्थिती आहे. थोडासा बिकट परिस्थितीमध्ये संघ संकटाच्या घेऱ्यामध्ये सापडला. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये सोहम चौधरी. शेलारगावचे जे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक इथपर्यंत पोहोचले असतील सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. शेवटचं अंतिम षटक, थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. धाव फलकावरती धावा 27 आहेत, 4 विकेट गमावत असताना शेवटचं अंतिम षटक आणि सोहम चौधरी आता अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला बंटू आहेत ज्याने 3 चेंडू फेस करताना 4 धावा बनवल्यात आणि शरद नॉन स्ट्रायकर एंडवरती जो आता सध्या आलाय. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 28 धाव फलकावरती आपण डावा पाहतोय. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा बॉलर तयार सोहम. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, लॉफ्ट करायचा प्रयत्न केलेला, मिड विकेटला बॉल आहे. क्षेत्ररक्षक अडवायचा प्रयत्न करतील पण त्यांचा डोक्यावरना बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. धावा 4, भरपूर वेळानंतर हा आलाय चौकार.
फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 40+ जाऊ शकतं. ज्या पद्धतीने शरदने आता सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीने त्यांना बॅटवरती घेऊन चौकार जोडला, अजून एखादा मोठा फटका 40+ स्कोर जरूर जाईल आणि कालेर संघाचं इंटेन्शन तेच असेल की ॲटलिस्ट 40+. हवेत उंचीवरती एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे, कॅच पूर्ण केली जाईल आणि शरदला देखील माघारी पाठवलं जाईल. आता आणखी एक विकेट. जय बजरंग कारिवली आणि विलास स्मृती रहाणाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करिता 32 जावा फलकावरती 32. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सिंगल 4 विकेट आतापर्यंतचं समीकरण. बोला तयार. ओहो, इथे पहा मनगटी बाजू फ्लिक केलं बॉलला हवेत, पण पुन्हा एक विकेट मिळेल. धक्का मिळताना बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. कारिवली विकेट हॅट्रिक वरती आहे. गोलंदाज रिवर्स खेळायचा प्रयत्न केला, डॉट बॉल आणि त्यानंतर निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा. यस्टनच्या जवळनं गेला बॉल भरपूर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 32 वरती 6 अशी परिस्थिती. आता शेवटचा अंतिम बॉल. आजच्या दिवसामध्ये आपण पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक देखील पाहिली होती, जिथे महापोलीस संघ आणि बिनार होता अरमच्या माध्यमातून ती विकेट हॅट्रिक पाहिलेली. महापोलीस संघाचा अरम याचा बॉल मधनं ती विकेट हॅट्रिक आली होती आणि आता सोहम देखील विकेट हॅट्रिक वरती होते, पण डॉट बॉल आला. शेवटचा बॉल अंतिमचा 32 धावात. फुल टॉस होता, कडेला लागला बॉल, एक बनवली जाईल आणि एका धाब्यावरती थांबवलं देखील जातं. एका धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा 33. 34 धाब्यांचा 1 असेल. आणखी एक लो स्कोर मॅच पाहायला मिळेल जवळ टॉस बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील एका बाजूने विलास मोती रहाणा संघ, दुसऱ्या बाजूने जय बजरंग कारिवली संघ आणि नाणेफेकी करण्याकरिता ग्रामपंचायत कारिवली सदस्य कुणालजी पाडी साहेबांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण करूया टॉस. या कुणालजी पाडी साहेब ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांच्या शुभस्य युवा नेतृत्व
कारिवली गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. नाण्याची ओळख करून देऊयात. एका बाजूने जय बजरंग पावर शेलार आणि दुसऱ्या बाजूने आमिष शेलारकर. कॉलिंग कोण देणार आहे? चला कारिवली संघाकडनं कॉल. जय बजरंग पावर शेलार चषकाचा कॉल आहे आणि आमिष शेलारकर आलाय. सो टॉस जो आहे तो अर्थात राहणार संघवान होते. मी कुणाल दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. जाऊयात राहणार टीमचे कॅप्टनकडे. टॉस जिंकलाय, 5 षटकांची मॅच पाहायला मिळेल. सो टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम तर काय डिसाईड कराल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग कराल. राहणार संघाची येई सीझन कशी राहिली आणि या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न असेल? आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. कोणाकडनं जास्त एक्सपेक्टेशन्स? चिराग, गीतू दोघांकडून जास्त अपेक्षा आहे. नक्की सर्वप्रथम तर फिल्डिंग येणार आहेत. जाऊयात कारिवली टीमचे कॅप्टनकडे. टॉस पराभूत झालेत, बॅटिंग करायचं आहे. कारिवलीचे मागचे 2 ते 3 सीझन भरपूर चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. काय म्हणाल, कसे एफर्ट्स घेतलात? प्रत्येक खेळाडू आहे आपला योगदान देताना कंट्रीब्यूट चांगलं करत असतो. टीमवर्क कसं चाललंय किंवा टीमबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नाही, टीमवर्क तर भरपूर पोरं मेहनत करतात आणि कुठे मॅच असेल तर हजर होतात. एकंदरीत जर बघितलं गेलं तर जेव्हा ती विजयाची दिंडी किंवा तुमच्याकडनं जेव्हा चांगला खेळ होत असतो तो एक पॉझिटिव्ह माइंडसेट असतो की पॉझिटिव्हने जेव्हा तुम्ही उतरता, पॉझिटिव्ह माइंडसेटने उतरता, चांगला खेळ होत असतो. प्रॅक्टिस कशा प्रकारे चालू असते? प्रॅक्टिसमध्ये तुम्ही युवा खेळाडूंना बनवता त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही त्यांना शिकवत असता आणि कोण जास्त मेहनत घेतो? आमचे सिनियर आहेत आणि आमचे स्पॉन्सर आहेत, ते भरपूर मेहनत घेतात टीमसाठी. नक्की शुभेच्छा असतील. ऑल दी बेस्ट देऊयात. तर नाणेफेकीच्या बॉक्समधनं टॉस बॉक्सकडनं रिझल्ट आला. टीम राहणार वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं त्यांनी बॅटिंग करण्यासाठी कारिवली संघाला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील समीरजी ठाकरे सर. सन्मान्य मोहन वारगडे नक्कीच दररोज आपल्या ऑटोनं जेवण मैदानापर्यंत घेऊन येतात विनामूल्य. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय मोहनजी वारगडे. म्हणजे प्रत्येक शेलारकराची या स्पर्धेसाठी मेहनत बघायला मिळालेली आहे. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले. नीरज, चला स्कोर कार्ड आता कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. चौतीस धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आले. परंतु हा 4 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणव आणि त्याच्या सोबतीला बॅटर किरणला तुम्ही पाहतायत. शरद पाटील षटक क्रमांक 1 घेऊन मार्ग सोडतोय. बंद्र्या मारुती कालदेर आणि त्यांच्या विरुद्ध आवाज बिनार असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. आफ्टरनून सेशन. धन्यवाद. मौनिश पाटील यांचा आवाज पहिल्या डावामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. प्रणव भोईर आणि किरण खरं पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजांनी नाराज केलं होतं, परंतु तो सामना गोलंदाजांनी जिंकून दिला. आवाज बिनारला. सामना सुरू होतोय. शरद पाटील पहिला बॉल स्विच हिट. बॉल सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय दमदार चौकार. ओ हो, पुन्हा कोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतो आणि तेथे मिळेल फक्त 1 धाव. 34 धावांचं लक्ष. किरण स्ट्रायकिंग एंडला ड्राईव्ह केला. हवेत होता बॉल. जरी 2-2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात आणि एका धावेने किरण ऑफ द मार्क. टीमचा कॅप्टन आणि त्याच्या सोबतीला प्रणवला तुम्ही बघतायत.
धावसंख्या धावफलकावरती 6 झालेले आहे. 8च्या धावगतीने धावा इथून जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता आणि खेळ आतापर्यंत चांगला सुरू केला. 6 धावा पहिल्या 3 बॉलवर पूर्ण करत असताना यावेळेला विकेटवर येणारा बॉल ऑन साईडला शॉर्ट ऑन पूलचा फटका पाहायला मिळतोय. हा पॉपनं खरं तर एक्झिक्यूट केलं होतं. इथे जास्त ताकद झोकण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करताना 7 वर. चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या वतीने राहिलाय. लेक्समच्या दिशेनं बॉल, लाईन थोडीशी खराब आहे. पंच गोकुल पाटील सर इशारा करतायत अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. 8 धावा म्हणजे ज्या धावगतीने धावा बनवणं गरजेचं आहे त्या धावा आता पहिल्याच षटकामध्ये त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, परफेक्टली यॉर्कर लेन, चांगला स्विंगिंग यॉर्कर बघायला मिळाला. शरदला मिळाली आहे सफलता. पहिला धक्का लागतोय आवाज बिनार संघाला. करण्याचा प्रयत्न आणि बरोबर विकेट टू विकेट हा बॉल अराउंड द लेग. त्रिफला उद्ध्वस्त केला मिडल स्टिकला उखडणारा बॉल आणि शरदला मिळाली ही पहिली सफलता. किरण बॅक टू डग आउट. 8 धावा धावफलकावरती असताना स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मरणार्थ आयवा कॅचसाठी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. दिनेश भोईर, लेजंड क्रिकेटर दिनू भोईर यांच्याकडून 400 रुपयांचं पारितोषिक त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. सीमारेषेच्या बाहेर मात्र जेल पकडावा लागेल. रेलिंगच्या आतमध्ये पकडू नका. आणि उद्या 500 रुपये होतील नक्कीच. मला वाटतं की ही खेळाडूंना सुद्धा संधी ठेवावी लागेल बाउंड्रीच्या बाहेर, तेव्हा जास्त कॅचेस. उद्या आपण निर्णय घेऊ याविषयी. 8 धावा धाव फलकावरती पहिला धक्का लागलाय. बोल्ड केलं होतं शरद. खरं तर पॉवर प्ले मध्ये नेहमी चांगला गोलंदाजी करताना आपण पाहिलेले आहे. आणि इथून नवीन बॅटर आता मैदानामध्ये अक्षय एंटर झाला. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. शरद तयार. सोडून दिल्या बॉल स्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. 9 धावा धाव फलकावर. लेफ्टी बॅटरला पाठवलं असं व्हायचं कारण आता कुठेतरी जे वारे सुटलेले आहेत, सोसाट्याचे वारे दिसत आहेत आणि लेफ्ट हँड बॅटरला कुठेतरी त्याचा फायदा होईल. आणि बाउंड्री लाईन थोडीशी कमी आहे लेफ्टी बॅटरसाठी स्क्वेअर लेगला. शोराचा फुल टॉस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॅच सुटला. कव्हरला क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु अशा प्रकारे कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. धावा तेवढ्याही नाहीयेत वाचवण्यासाठी. नाराज असेल शरदे. पहा फुल टॉस होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चुकी करताना आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाला. पहिल्या षटकाचा केस संपन्न. 10 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पावर प्ले का है पहला ओवर. शरद पाटिल 10 रन पहले ओवर में यहाँ पर पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज. पारी की शुरुआत अगर देखी जाए तो ज्यादा धीमी शुरुआत हमें देखने मिली थी जब पहले पारी में बल्लेबाजी करती हुई बंद्रा मारुति काल्देर टीम. दंदन जिस पारी के लिए जाने जाते वो खेल आज वो पेश नहीं कर पाए और इसी के कारण 33 रन से 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर बने 4 ओवर का मुकाबला. इसके बाद एक और बड़ा मुकाबला
जो कि पहले राउंड का मुकाबला कारिवली बनाम विलास स्मृति राणा 10 रन। दूसरे ओवर में दिलीप पाटिल, काफी तजुर्बा एक्सपीरियंस ये कैंपेनियर दिलीप पाटिल काफी सालों से क्रिकेट खेलते आ रहे हुए। पहली गेंद ड्राइव किया, वहां पर डीप पर मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर मौजूद है और एक ही रन। बल्लेबाज अक्षय, 2 गेंदों में 2 रन अक्षय के बल्ले से और प्रणव बोईर जिन्होंने पहली गेंद पर स्विच हिट का चौका लगाया था। अच्छा कॉन्फिडेंस हमें देखने मिला था। वेलकम निशाल बोईर, आपका भी हार्दिक स्वागत। आज सुबह के सत्र से नहीं लेकिन दोपहर में फिर एक बार इस टूर्नामेंट से जुड़ते हुए। हर एक ओवर में 8 और 8 के ऊपर यहाँ से रन बनाने होंगे। ज्यादा ये आसान तो नहीं है लेकिन ज्यादा मुश्किल भी नहीं है। विकेटों पर आती हुई गेंद अच्छी तरह से डिग आउट करते हुए ऑटोमैन का अच्छा इस्तेमाल वहां पर, लेकिन फिर एक बार खराब फील्डिंग। जहां पर 1 रन था वहां पर 3 रन बल्लेबाज भागते हुए हमें देखने मिले। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए दोनों भी बल्लेबाज। इन 3 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 14 पर। हालांकि पहले पारी में फिर एक बार गेंदबाजों में वो दम हमें देखने को मिला था, जहां पर पहले मुकाबले में जीवी स्पोर्ट महापुली के खिलाफ जिस तरह से गेंदबाजी हुई थी और वही अंदाज इस मुकाबले में हमें देखने को मिला था गेंदबाजी करते हुए आवाज भीनार के द्वारा। वो साइड आर्म से इस बार फिर एक बार ओवर द विकेट से इस बार घुमाए गेंद को, पुल करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। आइए देखते हैं एक्शन रिप्ले में। ज्यादा पीछे जाते हुए स्ट्रोक को खेला था बल्लेबाज अक्षय के बल्ले से आता हुआ ये चौका। पहले भी जिक्र किया था कि ज्यादा लंबी बाउंड्री लाइन नहीं है लेफ्टी बैटर के लिए और उसी के कारण कहीं ना कहीं अक्षय को बढ़ोतरी मिली वहां पर प्रोमोट करते हुए। दिलीप के सामने अच्छा स्ट्रोक, ओ फिर एक बार सामने उछाल दिया लेकिन मिस टाइमिंग। अच्छा टाइम नहीं कर पाए थे वहां पर बल्लेबाज। 2 रन आसानी से पूरे करते हुए और धीरे धीरे प्रणव को भी पता है, अक्षय को भी पता है कि यहाँ से अगर सिंगल डबल भी आते तो भी हम जीत की तरफ जा सकते हैं और वही कारण जिस तरह से दोनों भी बल्लेबाज खेलते हुए अच्छी साझेदारी पार्टनरशिप यहाँ पे आनी जरूरी है। हालांकि किरण ज्यादा बड़ा योगदान नहीं दे पाए अपने टीम के लिए, लेकिन अक्षय अब पारी संभालते हुए प्रणव बोईर के साथ 20 रनों पर टीम की टोटल अभी भी 14 रनों की जरूरत और 14 गेंदें शेष। रन बॉल इक्वेशन अब यहाँ से आता हुआ बीनार के सामने छोड़ दिया गेंद को, ये ज्यादा बाहर गेंद थी। दिलीप पाटिल कहीं ना कहीं अब दिशा से भटकते हुए और 1 रन एक्स्ट्रा की मदद से अब जुड़ती हुई टीम की टोटल 21 रनों पर। टूर्नामेंट का 6वां दिन और अच्छा खेल पिछले 5 दिनों में और आज 6ठे दिन में भी अच्छा खेल सभी टीमों के द्वारा हमें देखने को मिला है। फिर एक बार अच्छा स्ट्रोक ड्राइव किया वाइडिश लॉन्ग ऑन पर, हालांकि ऑकवर्ड बाउंस लिया था जरूर वहां पर गेंद ने, लेकिन अच्छा जजमेंट फील्डर के द्वारा। 1 ही रन और 1 रन की मदद से अब टीम की टोटल 22 रनों पर जा पहुंचे। ये इक्वेशन तुम्हारे सामने आने वाली 13 गेंदें, अब 12 रनों की जरूरत। लेस देन रन बॉल इक्वेशन है, जहां पर गेंदें ज्यादा और रन कम रहते वहां पर कहीं ना कहीं बल्लेबाज संतुष्ट रहते हैं और विदाउट प्रेशर बल्लेबाजी करते हैं, लेकिन दबाव बनाना होगा, विकेट चटकानी होगी गेंदबाजों को। क्या ये प्रयास, उछाल दिया गेंद को, ये गेंद हवा में सीधी तारामंडल में जाती हुई मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, ये आता हुआ छक्का। जो कि हमारे देवयानी मंडप के प्रोप्राइटर संतोष जी बोईर है, जिनके द्वारा ये शामियाना और काफी अच्छी इस टूर्नामेंट को सजाया गया। उन्हीं के नाम से स्टैंड और उसमें आती हुई गेंद, बढ़िया सिक्सर प्रणव बोईर के बल्ले से आता हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन, 1 विकेट गंवाने के बाद टीम आवाज मीनार 34 रनों की चुनौती और
आसानी से जीत की तरफ बढ़ती हुई आवाज बिना टीम। हालांकि पहला मुकाबला जहां पर जाते जाते बच गया था, क्योंकि सिर्फ 39 रनों की चुनौती थी महापोली के सामने और 39 रनों का बचाव वहां पर गेंदबाजों ने किया था। और वहीं से कहीं ना कहीं चर्चा शुरू हो चुकी थी कि ये टीम आगे बढ़ने वाली है। जिस तरह से खेल और जिस तरह से जुनून उन्होंने जताया दिखाया पहले मुकाबले में। अब 12 गेंदे 6 रनों की जरूरत, आसानी से जीत की तरफ अब बढ़ती हुई टीम आवाज बिनार। कामेश गेंदबाजी करने के लिए, कामेश टीम के कप्तान है। हालांकि रिस्पॉन्सिबिलिटी काफी अच्छी तरह से उन्होंने ली है, इस सत्र में अच्छा खेला है, लेकिन ये मुकाबले में फिर एक बार अपने आप को साबित करना होगा कामेश को। ओहो अक्षय, इस बार अक्षय ने घुमाया गेंद को और ये गेंद वेटिंग फॉर द अंपायर्स डिसीजन, ये आता हुआ छक्का और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया आवाज बिना टीम ने। मेनी मेनी कांग्रेचुलेशंस। आवाज बिनार संघ द्वितीय फेरीमधील हा सामना त्यांनी जिंकला आणि खूप खूप अभिनंदन बिनार टीम आपलं। आणि हार्ड लक टीम बंद्रा मारुती काल्लेर। तर थोड्याच वेळात शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निवृत्ती मगर सर, क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि यशस्वी उद्योजक, यांचं या ठिकाणी काही क्षणातच शुभ आगमन होणार आहे। आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच त्यांची साथ आम्हाला या स्पर्धेसाठी चांगली लाभलेली आहे। काही क्षणातच मित्रांनो त्यांचंही या ठिकाणी शुभ आगमन होईल। परंतु आता या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत। प्रणवला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। अष्टपैलू खेळ त्याचा आपल्याला बघायला मिळाला। बॅटिंग करत असताना 15 धावा जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट। प्रणव भोईर इज द मॅन ऑफ द मॅच। मला वाटतं की कामेशला या अगोदरचा सामनावीर देणं बाकी होता। कामेश, आपण सुद्धा यायचंय। ही रील पहा, ही रील बघितल्यानंतर शेलार गावातील कलाकारांची आठवण प्रत्येकाला येते। आणि चला बिनार टीम, तुम्हाला बरोबर 3 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे। सिनेमॅटिक वीरू 07 इंस्टाग्राम आयडी, या आयडीला तुम्ही फॉलो करा आणि या स्पर्धेचा अपडेट तुम्हाला मिळेल आणि अशा सिनेमॅटिक व्हिडिओज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तोपर्यंत आपण VIP डायजवर या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत। प्रणव भोईरला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय। जबरदस्त अष्टपैलू खेळ या ठिकाणी साकारलाय प्रणव भोईरच्या माध्यमातून। आणि कामेश, मागचा सामनावीराचा पुरस्कार जो बाकी होता, कामेश आपणही घ्यायचा आहे। हार्ड लक बंद्रा मारुती काल्लेर। आणि लगेचच आणखी एक मोठा सामना मित्रांनो तुमच्या समोर येतोय, जेथे विलास स्मृती राहणाल आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली या 2 टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला विलास स्मृती राहणाल संघानं कारिवलीच्या विपक्षामध्ये।